ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक संपाचं महाकव्हरेज फक्त न्यूज 18 लोकमतवर। आझाद मैदान जे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं केंद्र बनलेलं आहे आणि या आझाद मैदानातून आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आणि कथा जाणून घेतो। आपल्यासोबत काही एसटी कर्मचारी भगिनी आहेत। राज्य सरकार असं सांगतंय की जर आज हे संप मागे घेतला नाही तर गिरणी कामगारांची जी अवस्था झाली अशाच प्रकारची अवस्था करण्याचा हा डाव आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एसटीचं नुकसान होईल, एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान होईल जर आंदोलन मागे घेतलं नाही तर, संप मागे घेतला नाही तर? सर्वात प्रथम कामगाराचा हा मृत्यू अटळ आहे। जर हा संप यांना जर संपावर जर काही तोडगा जर नाही काढला सरकारनं तर 100% माझे कामगार बंधू आत्महत्या करतील। बाकी एसटीचं तर नुकसान होईलच, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं नुकसान होईल, पण याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील। पण आता या आंदोलनावर तोडगा काय? तुम्ही माघार घेणार नाही? नाही, आमची जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही माघार घेणार नाही। आमचं जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आमचा कुठलाही कामगार मागं सरकणार नाही। शासनाने जी धमकी दिलेली आहे, जर तुमचा गिरणी कामगार होईल हे कदापि शक्य नाही। गिरणी कामगार होणं हे काय त्यांच्या बापदाद्याची हे नाहीये। गिरणी कामगार होणं हा शासनाचा विषय नाहीये, हा सर्व 1,06,000 कर्मचाऱ्यांचा विषय आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी ही एसटी टिकवलेली आहे, ज्या कर्मचाऱ्यांचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे आणि घटनेने आम्हाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारानुसार आम्ही इथं आंदोलन करत आहोत। राज्य सरकार म्हणतंय की आर्थिक परिस्थिती एसटीची चांगली नाहीये, अशा परिस्थितीत आम्ही विलीनीकरण कसं करणार? राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही। आजपर्यंत जी एसटीची आर्थिक परिस्थिती ढासळवण्याचं काम यांनी केलंय, नको तिथं भ्रष्टाचार केलेत, स्वच्छतेचं तर कॉन्ट्रॅक्ट शिवशाहीमध्ये आणल्या, त्या वायफाय बसवल्या, याच्यात जे एसटीचं नुकसान झालेलं आहे हे भूतो न भविष्यतो असं जे नुकसान केलेलं आहे त्यांनी। एसटी ही सर्वसामान्य जनतेची एसटी आहे। या एसटीच्या ह्याच्यात सर्वसामान्य लोकांचा जर विलीनीकरणाला पाठिंबा असेल तर सर्व जनतेचा पाठिंबा असल्यामुळे ही विलीनीकरण झाल्याशिवाय मागे घेणार नाही। खाजगीकरण झालं तर काय? खाजगीकरण झालं होऊ शकत नाही, कारण आमचे 90% कर्मचारी आत्महत्या करतील। तिथून कामगार उठणार नाही आझाद मैदानावरून, खाजगीकरण जरी केलं तरी। तुम्हाला काय विचारायचं? एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर तोडगा जर निघाला नाही तर खाजगीकरण करू शकतात असा पर्याय राज्य सरकारच्या समोर आहे असं सांगितलं जातं। खाजगीकरणाचा मुद्दाच इथे येत नाही, कारण का खाजगीकरण करणं इतकं सोपंही नाही। आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, त्याबरोबर नागरिकांसाठी प्रवाशांसाठी पण लढतोय, कारण का प्रवासी जर खाजगीकरणाला तोच मंजुरी देणार नाही। कारण महत्वाचं आहे काय, खाजगीकरण केलं तर ज्या सवलती मिळतात त्या सवलती प्रवाशांना हे भेटणार नाही, त्यामुळे आमच्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन प्रवासी करू शकतात। तेव्हा प्रवाशांच्या दृष्टीने सुद्धा खाजगीकरण हे योग्य नाही, कारण महाराष्ट्रातल्या अत्यंत ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यावर जाऊन आज एसटी ही सेवा देत असते। ही सेवा खाजगीकरणाचे लोक देणार आहेत का? त्यांना केवळ प्रॉफिट मधल्याच गोष्टी हव्या असतात असं या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। यानंतर आपण थेट जातोय औरंगाबादला। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, विलास, निश्चित तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांच्या प्रतिक्रिया घेतात त्याच प्रतिक्रिया राज्यभरात आहेत। ज्या ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, फक्त कमिट्या चौकशा यामध्येच सगळे प्रश्न रिंगाळत बसलेले आहेत। मी औरंगाबादेतील औरंगाबाद मुख्य बसस्थानकावर आहे। या ठिकाणी जवळपास 15 ते 20 दिवसापासून सर्व कर्मचारी जे आहेत आंदोलनाला बसलेले आहेत। या ठिकाणी निश्चितपणे मी एक फरक तुला सांगू शकतो, राज्य सरकारने ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं त्याचा परिणाम कुठेतरी थोडासा आंदोलनावर झालेला दिसतोय। कारण या ठिकाणी दररोज 200, 250, 300, 500 पर्यंत लोक असायचे, आज थोडी कमी संख्या या ठिकाणी दिसू लागलेली आहे। मी काही कर्मचाऱ्यांना बोलण्याचा प्रयत्न करतोय। दादा, काय म्हणणार, राज्य सरकारने जे आवाहन केलंय ते तुम्हाला मान्य आहे का? कोणतं? खाजगीकरण असेल किंवा तुमच्या कामगारांच्या संघटनेसारखं तुमची अवस्था होईल? एक तर आम्हाला शासनातच विलीनीकरण पाहिजे, बाकी दुसरा कोणताच मुद्दा नाही। बरं, एकंदरीत तुम्ही समोर या दादा, ज्या पद्धतीनं राज्य सरकारने थोडक्यात तुम्हाला धमकीच दिलेली आता। राज्य सरकारच्या धमकीला आम्ही भीक घालणार नाही, पहिला मुद्दा हाय।
त्यांनी अनेक प्रकारचे प्रपोगंडे आजमावून बघितलेले आहे. आता हा त्यांचा शेवटचा पर्याय होता. आता या पर्यायालाही आम्ही त्यांना भेग घालणार नाही. कर्मचारी याच याच्यावर निर्णयावर ठाम आहे. यांना आम्हाला फक्त विलिनीकरणच पाहिजे आहे आणि आता फक्त विलिनीकरण म्हणजे विलिनीकरणच. आम्ही विलिनीकरणावरच ठाम आहोत. ते म्हणतात कोणी चर्चेला यायला तयार नाही. यार तुम्ही बोलवतच नाही तर चर्चा होणार कुठून? मला ते म्हणायचंय. खाजगीकरण होऊ शकत नाही. जनता रस्त्यावर येऊन जाईल खाजगीकरणाचा विषय जर काढला तर. खाजगीकरण राहिलं दूर. एकंदरीतच काय म्हणाल आता मी तुम्हालाच विचारतो, कारण तुम्हाला रोज मी या ठिकाणी बघतो. कर्मचारी कमी झाले थोडंसं शासनाच्या बोलण्याचा काय परिणाम झाला? कर्मचारी कमी नाही होणार. कर्मचारी खिंड लढायला गेले आझाद मैदान मुंबई. हो, मुंबईचं तिथं 22 तारखेला आमचा निर्णय लागणार आहे. त्याच्यामुळे कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. बरोबर पकडलेत लोक. मला आमच्या कर्मचाऱ्याला अडवण्यात आले 22 लोकांना. त्यांना पोलीस स्टेशन मध्ये गेले. तिथं मीडियावाले आले. मीडियावाल्यांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका, आम्ही आहे तुमच्यासोबत. पण काय म्हणणं आहे की म्हणजे सरकार आता शेवटचं सगळ्या गोष्टी करायचं बघतंय? सरकारचा शेवटचा प्रयत्न आहे हा. एकीकडे सरकार म्हणतं आत्महत्या करू नका. आज परत एक कर्मचाऱ्यानं आमच्या आत्महत्या केली. दुसरीकडे बडतर्फीचं नोटीस लावल्यात कर्मचाऱ्यांना. दोन्हीकडून म्हणजे सरकार कसं वागतं, नेमकं काय करतं काही कळत नाही. खाजगीकरण तर होणं शक्यच नाही. एकच मागणी विलिनीकरण, त्यावर आम्ही ठाम आहे. पण विलिनीकरण तर होऊ शकत नाही असं परबांनी सांगितलेलं आहे अनिल परब. नाही, समिती असं सांगितलं नाही त्यांनी. समितीचा निर्णय आल्यानंतर बघू असं सांगितलंय. आणि समितीचा निर्णय निश्चितपणे विलिनीकरणाकडेच येईल असं आम्हाला खात्री आहे. बरं, आंदोलनावर परिणाम होऊ लागला. आता राज्य सरकार असेल, अनिल परब असेल, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वक्तव्य करताय, आता तुमची मानसिकता होत आली का आपलं काही होणारच नाही, मागणी मान्य होणारच नाही का? आणखी जास्त विश्वास वाढतोय? आमचा परिपूर्ण विश्वास आहे की निकाल माननीय न्यायालय आमच्याच मार्गाने निकाल देणार आणि कर्मचाऱ्यांचं भलं होणार. आमचं माननीय न्यायालयावर परिपूर्ण विश्वास आहे. काय म्हणणं आता आत्महत्या वाढू लागल्यात, सरकार काय ऐकायला तयार नाही? नाही, त्यांना ऐकणंच पडेल. कारण की जे आमचे बंधू, मी चालक म्हणून 2 नंबर आगारामध्ये ड्रायव्हर आहे. तर जे आमचे 42 जे लोक वारले याला कारणीभूत सरकार आहे. जर आमच्या मागण्या पहिले पूर्ण केल्या असत्या ते 42 जण मेले नसते. आणि आता इथून पुढे काय? नाही, त्याला निर्णय घ्यावाच लागेल. शासनाचं विलीकरण करून घ्यावंच लागेल आम्हाला. त्याच्याशिवाय पर्याय नाही सर. आता जे आमचे बंधू 22 तारखेला आझाद मैदानावर आम्हाला बोलवलं होतं, तर आम्ही तिथे जाणार होतो. तर आम्हाला विचारून तुम्ही कुठं चालले, तर ड्रायव्हर आणि वाघ यांना मनमाड पोलीस स्टेशन तिथे जमा करून घेतलेलं आहे रस्त्यामध्ये विचारून. ते लोक दडपशाहीच आहे. हो, दडपशाही. एक प्रकारे दडपशाही. सरकार घाबरतं आता मुंबईमध्ये लोक येऊ नये म्हणून. परिपूर्ण सरकार हातबल झालेलं आहे. सरकार पुढे काही एक पर्याय राहिलेला नाहीये आणि कर्मचारी आपल्या याच्यावर ठाम आहे. विलास, आपण बघतोय की कर्मचारी या ठिकाणी जे कमी दिसत आहेत ते बोललेलो मी, परंतु हे सगळे कर्मचारी आता मुंबईमध्ये धडकते. आपल्याला माहित आहे आझाद मैदानावर तुम्ही आहात, त्या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. मात्र आता राज्यभरातून जे कर्मचारी त्यांना वाढवलं जातं आणि कुठल्याही पद्धतीने कॉम्प्रोमाइज करायला त्याला एसटी कामगार दिसत नाहीत. खाजगीकरण तर होऊ शकत नाही, विलिनीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. या मागणीवर आजही कर्मचारी ठाम आहेत. विलास, तर मुंबईतलं आझाद मैदान आणि औरंगाबाद या दोन्ही ठिकाणी सुरू असलेली एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनं ही थेट याचं महाकव्हरेज आम्ही न्यूज 18 लोकमतवरती दाखवतोय. आणि दोन्ही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की आतापर्यंत जे एसटीचे कर्मचारी आंदोलनाला बसलेले होते, आज तर त्यांचे सगळा परिवार, त्यांचं कुटुंब हे देखील आज आझाद मैदानामध्ये उतरलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पत्नी असतील किंवा त्यांची मुलं ही देखील आज आझाद मैदानामध्ये आहेत आणि तिथून आमचे प्रतिनिधी या सगळ्याचं थेट महाकव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. थेट जाऊयात माझे सहकारी विलास बडे यांच्याकडे. विलास. श्वेता, आझाद मैदान जे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे. राज्यभर हे आंदोलन सुरू आहे, पण या संपाच्या दरम्यान 9 तारखेपासून या मैदानात एसटी कर्मचारी जमायला सुरुवात झाली. मी आपल्या संदीप यांना विनंती करतो की त्यांनी हे दाखवावं की आता एसटी कर्मचाऱ्यांची गर्दी कशी वाढत चाललेली आहे आझाद मैदानावरच्या या आंदोलनासाठी. आणि हजारोंच्या संख्येनं हे कर्मचारी आता इथं येत आहेत. मुंबईच्या बाहेर अनेकांना अडवून धरलेलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांना राज्यातून येणाऱ्या थोपवलं जात आहे.
या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत काही कर्मचारी, आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. जर एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन मागे घेतलं नाही तर सरकारच्या पुढे पर्याय एक दिसतोय, तो पर्याय म्हणजे खाजगीकरण. या खाजगीकरणाच्या पर्यायाला सामोरं जायची तुमची तयारी आहे का? या पर्यायाला खरं म्हणजे सांगायचं जर झालं तर महाराष्ट्रातली जी जेवढी जनता आहे, ही माझे महाराष्ट्रातले माय बाप, आई वडील, बहीण भाऊ आणि जर सरकारनं ठरवलं खाजगीकरण करायचं तर कर्मचाऱ्यांच्या अगोदर या महाराष्ट्रातली जेवढी जनता आहे ही रस्त्यावर उतरून या अनिल परब साहेबांना असे लाताडांना कुतडतील की हे कर्मचाऱ्यांची भावना पण हे समजून शकणार नाही. आमच्यापेक्षा ह्या महाराष्ट्रातील जे खेड्यापाड्यातील आदिवासी अत्यंत तीव्र आहेत कर्मचाऱ्यांच्या, एकदम अत्यंत 1 लाख जे कर्मचारी एकदम अत्यंत तीव्र भावना आहे. आणि जे आदिवासी लोक आहेत, वाड्या वस्तीतले जे मागासवर्गीय लोक आहेत, म्हणजे जिथं कुठलंही साधन नाही, पण कोणाकडे मोटरसायकल नाही, कोणाकडे काही नाही, त्या ठिकाणी एसटी जाते आणि परवाशी घेऊन येते. जर खाजगीकरण झाले तर हे परवाशी येऊन उद्या रस्त्यावरती उतरतील आणि या आंदोलनाला वेगळंच स्वरूप प्राप्त होणार आहे. खाजगीकरण झाल्यानंतर वाड्या वस्त्यावर जी आज गरिबांची एसटी आहे ती एसटी राहणार नाही, मुळीच राहणार नाही. का तर तिथे एसटीला त्या खाजगीकरणावाल्याला जायला परवडणार नाही. तो त्या ठिकाणी सांगणार की मला इथं प्रॉफिट नाही, मी तिथं जाणार नाही. पण ही एसटी महामंडळ आहे, हे लोकांचं महाराष्ट्राचं एसटी महामंडळ आहे, हे जिथं प्रॉफिट नसलं तरी तिथं गाडी पाठवतात. आज एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत. खरं तर आत्महत्या हे कुठल्याही प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही, पण ही हतबलता का आली त्यांच्यावर? मुळात तुटपून गेल्या 72 वर्षापासून एसटीवर प्रत्येक शासनाने, मग ते कोणतंही सरकार असो, त्यांनी वेळोवेळी अन्याय केलेला आहे. एसटी ही शासनाचा अंगीकृत घटक असल्यामुळे शासनाने एसटीला आश्रय देण्याऐवजी नेहमी शासनाने एसटीला सावत्र आणि तुझ्या भावाची वागणूक दिलेली आहे. जे एसटीच्या कर्मचाऱ्यांना, जे राज्य शासनातल्या कर्मचाऱ्यांना मिळतं ते एसटीतल्या कर्मचाऱ्यांना मिळावं ही आमची माफक अपेक्षा आहे. जो एसटीमध्ये आज पगार मिळतो किंवा ज्या सोयीसुविधा मिळतात त्यातून आमचा संसार भागत नाही, आमचा घर खर्च भागत नाही. आमचा तुम्ही एसटी मध्ये जेव्हा नोकरीसाठी आलात, सरकार मधले काही लोक असं सांगतात की तुम्हाला काही माहित नव्हतं की जेव्हा एसटी मध्ये इतके कमी पगार आहेत म्हणून, असाही सवाल विचारला जातो. नाही, याची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला होती, परंतु एसटी मध्ये दर 4 वर्षांनी वेतन करार केला जातो. त्यासाठी एक मान्यताप्राप्त संघटना आहे, रेकग्नाइज युनियन, जी राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत आहे. आणि ती युनियन नेहमी शासनाच्या आणि त्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांच्या इशाऱ्यावर चालते. आणि त्यांनी नेहमी जे वेतन करार केले ते तुटपुंजे केले. तसेच 2 वेतन करार शून्य, म्हणजे त्यांनी वेतन करारच केले नाही. 0 पगारावर 8 वर्ष एसटीच्या कर्मचाऱ्यांनी काम केलं. त्यामुळं शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ही तफावत निर्माण झाली. तफावत आहे आणि या तफावतीमुळेच आज एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलंय. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की राज्यातल्या या एसटी कर्मचाऱ्यांनी अगदी टोकाचं पाऊल सुद्धा उचललंय. आता आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. मी गोपीचंद पडळकर यांच्याकडे जातोय. गोपीचंद पडळकर आता इथं मैदानात आलेत, लाईव्ह चालू आहे. आरोप असा केला जातोय आता सरकारकडून की तुम्ही या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावताय. नाही, इथं विचारा ना, एवढी सगळी माती इथं उपस्थित आहे, त्या सगळ्या प्रत्येक मात्याला विचारा तुम्ही, आम्ही भडकवतोय का? सरकारला मार्ग काढायला जमना झालंय. सरकार हे निष्प्रभ ठरलेलं आहे, निर्णय क्षमता शून्य या सरकारकडे. एखादं आंदोलन तुमच्याकडे आल्या तर तुमच्याकडे पॉवर आहेत ना, तुम्ही याच्यावरती निर्णय काय घ्यायचा? एसटी कर्मचाऱ्यांवर आज कारवाईचा बडगा उगारला जातोय, सेवा समाप्ती केली जाते. आज एसटी कर्मचाऱ्याला त्याचा धक्का सुद्धा आहे, त्याची चिंता सुद्धा आहे की या आंदोलनात सहभागी झाल्याच्या नंतर सरकारच्या कारवाईमधून जे आपल्या नशीब येईल त्यालाच जबाबदार कोण? मग नाही, एसटी कर्मचाऱ्यांना मृत्यूला कवटाळण्यापेक्षा यांची सगळ्यांची मानसिकता आहे की सरकारची लढून आम्ही मरू. तुम्ही काही सेवा समाप्ती केली, तुम्ही निलंबनाच्या नोटिसा दिल्या, तर हे कर्मचारी आता घाबरायला तयार नाहीत. तुम्ही कर्मचाऱ्यांचं मत जाणून घ्या. आम्ही तर मत जाणून घेतोय, पण आता तोडगा काय, मार्ग काय? कारण चर्चेतूनच निघेल तो. चर्चा करायला तयार आहे ना आम्ही, पण तुम्ही विलिनीकरणाशिवाय दुसऱ्या कुठल्या विषयावरती चर्चा होऊ शकत नाही. आणि इथं सगळे बसले ना हजारो लोक, तुम्हाला चर्चा करायची, तुमचा माणूस पाठवा इथं, ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोला, तुमच्याशी लोक बोला. आलं नाही आतापर्यंत इथं कोणीच आलं नाही आजपर्यंत. आम्हीच 2 वेळा जाऊन भेटलो त्यांना, त्यांच्या वतीनं कुणी आलं नाही.
पण ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो की आम्ही चर्चेसाठी तयार आहे, पण तुमचा माणूस एखादा आला तिथं हे उन्हात तानात राहतायत, पावसात राहतायत, थंडीत राहतायत, चौकशी करायला कोण आलं? कुणी आलं नाही. आम्ही सुद्धा आवाहन करतो की आज राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप अधिक चिघळण्याच्या आधी राज्य सरकारनं याच्यासाठी पुढाकार घ्यावा, तोडगा काढावा. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.